तपस्या, गिरीश आणि सई यांच्या शांत अशा सकाळी अचानक आलेल्या अनपेक्षित पाहुण्यांनी पूर्ण वातावरणच बदलून टाकलं होतं. जुन्या गैरसमजांच्या छायेमागे लपलेलं तणावांचं वादळ पुन्हा एकदा दारात उभं राहतंय की काय, असं तपस्याला वाटू लागलं. या सगळ्या दरम्यान तपस्या खूप शांत होती, पण आतून पूर्णपणे शॉक झाली होती. जे काही घडलं ते तिच्या कल्पनेपलीकडचं होतं. या भेटीनंतर तिचा एकच स्वाभाविक प्रयत्न होता, सम्राटशी बोलायचंय. सगळं पाहता आता एकच गोष्ट स्पष्ट होत होती. त्यांचं नातं एका नव्या टप्प्याकडे वळत होतं. पण पुढे काय होणार ते अजूनही उलगडायचं बाकी आहे. सई, चहा आण पटकन, निघायचंय अगं मला. आणते बाबा. थोड्या वेळातच ती एका ट्रे मध्ये चहाचे 3 कप घेऊन बाहेर आली. तपस्या नुकतीच अंघोळ करून बाहेर आली होती. ती तिचा चहाचा कप उचलणार तितक्यात दाराची बेल वाजली. आता इतक्या सकाळी कोण आलंय? तू थांब, मी बघते. तपस्याने पुन्हा तो कप ट्रे मध्ये ठेवला आणि ती दरवाजा उघडायला गेली. पण जसा तिने तो दरवाजा उघडला तशी ती शॉक झाली, कारण समोर आबा, आत्या आणि आज्ञा तिघे जण उभे होते. त्यांच्यासोबत एक नोकर होता ज्याच्या हातात काही पिशव्या होत्या. तुम्ही? गिरीशचं लक्ष त्या उघड्या दाराकडे गेलं. तसं त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. त्यांनी चहाचा कप तसाच ट्रे मध्ये ठेवला आणि ते सुद्धा उठून उभे राहत दरवाजाजवळ आले. सईने तो ट्रे तसाच आत नेऊन ठेवला आणि ती पुन्हा बाहेर आली. तुम्ही इतक्या सकाळी इथे? हो, थोडं महत्वाचं बोलायचं होतं. आत आलो तर चालेल का? आबा म्हणाले खरे. आबांची नजर तपस्यावरच होती. आपल्याला बघून ती कशी रिॲक्ट करते याची त्यांच्या मनात थोडीशी भीती होती. पण तिचा तो शांत चेहरा बघून त्यांना थोडा दिलासा मिळाला. हो, या, आत या. गिरीशने त्यांना आत यायची परमिशन दिली. ते चौघेही आत आले. त्या माणसाने त्या पिशव्या ठेवल्या आणि तो चुपचाप तिथून निघून गेला. आत येताच आत्याने पूर्ण घरावर नजर फिरवली. अर्थातच त्यांना ते घर आवडलं नव्हतं. त्यांना जन्मापासूनच महालात राहायची सवय होती आणि स्वतःच्या त्या महाला पुढे तपस्याचा तो छोटासा फ्लॅट त्यांना तुच्छच वाटला. पण फक्त सम्राटसाठी त्या हे सगळं करत होत्या. बसा. सई, पाणी घेऊन ये जा. तशी सई आत गेली. तपस्या मात्र अजूनही दारात उभी होती. त्या तिघांचं असं अचानक घरी येणं कुठेतरी तिला खटकत होतं. ते नक्की का आलेत याचं उत्तर जोपर्यंत तिला मिळत नाही
तोपर्यंत तिचं ते सैरभैर मन शांतही होणार नव्हतं. गिरीशराव, आम्हाला सम्राट आणि तपस्याबद्दल थोडं बोलायचं होतं, त्यामुळे न सांगता आलो. आय होप तुम्हाला काही प्रॉब्लेम नसावा. सई पाणी घेऊन बाहेर आली. फक्त आबा आणि आज्ञाने पाणी घेतलं. आत्याने मात्र पाणी प्यायला नकार दिला. सई, जा, सगळ्यांसाठी चहा ठेव जा. नाही, नको गिरीशराव, आम्ही नाश्ता करूनच आलोय. फक्त आम्हाला जे बोलायचंय ते ऐकून घ्या. बर, बोला तुम्हाला काय बोलायचंय. आम्हाला असं कळालंय की तपस्याला आता सम्राटबद्दल काहीही तक्रार नाही. तिने पण त्याचा मनापासून स्वीकार केलाय. म्हणून आम्ही असा विचार करत होतो की त्या दोघांचं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने पुन्हा एकदा लग्न लावावं. ज्या परिस्थितीत त्यांचं लग्न झालं ते रीतीभाती विरुद्ध होतं. शिवाय आपल्यापैकी कोणीही त्या लग्नाला हजर नव्हतं. त्यामुळे यावेळी आपल्या समोर रीतीभातीने त्यांचं लग्न व्हावं अशी आमची इच्छा आहे. पण यावर गिरीशने मात्र चमकून तपस्याकडे पाहिलं. तपस्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता. सम्राटने याबद्दल तिला काहीही सांगितलं नव्हतं. त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं. आणि ते सरप्राईज तिच्यासाठी खरंच एखाद्या शॉकपेक्षा कमी नव्हतं. कारण प्रत्येक मुलीप्रमाणे तिची सुद्धा इच्छा होती. थाटामाटात नाही, पण निदान रीतीप्रमाणे आपलं लग्न व्हावं. सुखी संसाराची स्वप्न बघत आपण आपल्या जोडीदाराचा हात हातात घेऊन संसाराची 7 वचनं घ्यावी. पण तिच्या बाबतीत असं काहीही घडलं नव्हतं. ज्यावेळी त्यांचं लग्न झालं होतं त्यावेळी ती एका वेगळ्याच झोनमध्ये होती. भलेही पती पत्नी या नात्याने ते शरीराने आणि मनाने एक झाले होते, पण अजूनही तिच्या मनात ती सल होतीच की आपलं लग्न रीतीप्रमाणे झालं नाही. पण आजूबाजूची परिस्थिती बघता तिने तिच्या मनातली सल कधीही त्याला बोलून दाखवली नाही. पण न बोलताही जणू तिच्या मनातलं त्याला सगळं कळालं होतं. त्यामुळे ती खूप खुश होती. खरं तर इमोशनल झाली होती. पण तिला त्या सगळ्यांसमोर स्वतःला कमजोर दाखवायचं नव्हतं. त्यामुळे ती डोळ्यातल्या अश्रूंना डोळ्यातच रोखत निर्विकार चेहऱ्याने उभी होती. तपस्या, मी आजपर्यंत तुझ्याबद्दल नेहमी चुकीचा विचार करत आले. त्यासाठी मला माफ कर. सम्राटचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचा विश्वास आहे की त्याच्यासाठी फक्त तूच योग्य मुलगी आहेस. आणि आमचा त्याच्या विश्वासावर विश्वास आहे. म्हणूनच आज आम्ही तुला रीतसर मागणी घालायला आलोय. आणि आत्ता तपस्याला दुसरा धक्का बसला. एक वेळ आबांकडून ती हे सगळं एक्सपेक्ट करू शकत होती, पण आत्याच्या तोंडून इतके मधुर शब्द ऐकून तिला खरंच खूप मोठा धक्का बसला. एका रात्रीत हा चमत्कार कसा काय झाला तेच तिला कळत नव्हतं. आणि याचं उत्तर फक्त सम्राटच देऊ शकत होता. तपस्या, या सगळ्यावर तुझा काय निर्णय आहे? मला मान्य आहे. मी तयार आहे या लग्नाला. थँक्यू सो मच वहिनी. आज्ञा सरळ उठून तिच्या जवळच गेली
आणि तिने सरळ तपस्याला मिठी मारली. पण तिच्या तोंडून वहिनी ऐकून तपस्याच्या अंगावर मात्र काटा आला. फक्त एक लग्न एका मुलीच्या आयुष्यात किती बदल घडवून आणतं, याचा सध्या ती अनुभव घेत होती. म्हणायला तिचं नातं फक्त सम्राट सोबत जोडलं जाणार होतं, पण त्या नात्यासोबत अजून काही नाती तिच्या सोबत जोडली जाणार होती. आत्ता ती खानविलकरांची सून म्हणून मिरवणार होती, आज्ञाची वहिनी होणार होती, सम्राटची बायको होणार होती आणि आबा आणि आत्याची सून म्हणून कर्तव्य बजावणार होती. तपस्या, अजाणतेपणी आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्याबद्दल आम्हाला खरंच क्षमा कर मुली. नाही आबा, जे झालं त्यात तुमची चूक नव्हती, त्यामुळे प्लीज ती गोष्ट मनाला लावून घेऊ नका. आबांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला, पण त्यांचा हात डोक्यावर फिरताच तिच्या पूर्ण अंगावर शहारा आला. तिच्या अंगावरची लफ ताठ झाली. पहिल्यांदा कुठल्या तरी मोठ्या माणसाचा प्रेमळ स्पर्श ती अनुभवत होती. ज्या स्पर्शात मोठ्या माणसांचं प्रेम असतं, आशीर्वाद असतात आणि भरपूर माया असते, असा स्पर्श तिच्या आईनंतर पहिल्यांदा तिला जाणवला. तसे तिचे डोळे भरून आले. हेच तर ती मिस करत होती. इतकी वर्ष वडिलांचं प्रेम, आपल्या माणसांचं प्रेम, त्यांची काळजी आणि त्यांची साथ, जी तिला कधीच मिळाली नव्हती. तुझ्यामुळे माझा मुलगा आता योग्य रस्त्यावर आलाय. मी नेहमीच त्याला सांगायचो, पैसा म्हणजे सगळं नसतं. आयुष्यात नाती सुद्धा तितकीच महत्वाची असतात. पण त्याच्या प्रॅक्टिकल मेंदूमध्ये कधी माझे भावनिक विचार घुसलेच नाहीत. पण जे मला जमलं नाही ते तू करून दाखवलंस. तुला गमावण्याच्या भीतीने का होईना त्याला त्याच्या चुका समजल्या आणि त्याचं प्रायश्चित्तही तो आता घेणार आहे. आपल्या मुलाला जेल होणार आहे या गोष्टीचं वाईटही वाटतंय, पण त्याच्या पुढच्या भविष्याचा विचार करून त्याचा हा निर्णय योग्यच आहे असंही वाटतंय. सम्राटला जेल होणार आहे, पण का? तसा आबांनी त्यांचा मोर्चा गिरीशच्या दिशेने वळवला. त्यांना थोडक्यात सगळं सांगितलं, पण गिरीश मात्र भयंकर शॉक झाले. सम्राट बद्दल या सगळ्या गोष्टी त्यांना कधी माहीतच नव्हत्या. आपली मुलगी अशा माणसासोबत लग्न करायला निघाली हे ऐकून त्यांच्या मनात राग निर्माण झाला, जे की एक बाप म्हणून साहजिक होतं. तपस्या, हे काय ऐकतोय मी? अगं, जो मुलगा जेलमध्ये जाणार आहे तू त्याच्याशी लग्नाचा विचार करूच कसा शकतेस? आमचं लग्न आधीच झालेलं आहे. मी आता सुद्धा सम्राटचीच बायको आहे. फक्त काही गोष्टी रीतीप्रमाणे झाल्या नाहीयेत, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही लग्न करतोय आणि यात कोणाला काहीही प्रॉब्लेम असण्याचं काहीही कारण नाही. कोणी कितीही विरोध केला तरी मी माझा निर्णय बदलणार नाहीये. मी सम्राटशीच लग्न करणार आणि त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांच्या सोबत उभी राहणार. काही लोक आपल्या पार्टनरला त्याच्या वाईट वेळेत सोडून जातात, तसं मी कधीच करणार नाही. मी मरेपर्यंत माझ्या पार्टनर सोबत उभी राहणार आहे, त्याच्या सुखात आणि दुःखात सुद्धा. गिरीशराव, काही गोष्टी आपल्या हातात नसतात.
मुलं मोठी झाल्यावर त्यांचे निर्णय त्यांनाच घेऊ द्यायला पाहिजेत, या मताचा मी आहे. तपस्या, ये इथे बस. सई, घरात आरतीचं ताट असेल ना, तेवढं घेऊन ये आणि हळदी कुंकू पण घेऊन ये. आत्याने पिशवीतून तपस्यासाठी आणलेलं सगळं सामान बाहेर काढलं. डोक्यावर पदर घेत आत्या तिच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यांनी तिला हळदी कुंकू लावलं. साडी, दागिन्यांचा बॉक्स आणि तांदूळ टाकून तिची ओटी भरली. तिला तर हे सगळं एखाद्या स्वप्नासारखंच वाटत होतं. जी आत्या तिला जरा सुद्धा बरं बघत नव्हती, आज तीच आत्या हसत मुखाने तिला घरची सून करून घ्यायला तयार झाली होती. या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नव्हता. पण हे नक्कीच सम्राटने केलं असणार याची तिला पूर्ण खात्री होती. या क्षणाला तिला तो सुद्धा नजरेसमोर हवा होता. पण प्रत्यक्षात ते शक्य नसल्यामुळे ती शांतच राहिली. आज्ञाने सुद्धा तिला हळदी कुंकू लावलं. आज्ञाच्या चेहऱ्यावरचा आनंद तर पाहण्यासारखा झाला होता. ती तिच्या दादा वहिनीसाठी खूप खुश होती. मुळात तपस्या आपली वहिनी होते याचा तिला प्रचंड आनंद झाला होता. जितके दिवस तपस्या त्यांच्या घरी होती, तितक्या दिवसात आज्ञाची तिच्यासोबत खूप चांगली बॉन्डिंग झाली होती. हे बघा गिरीशराव, मुलांना लग्न काही थाटामाटात करायचं नाही. त्यामुळे येत्या रविवारी आम्ही घरीच लग्न करायचं ठरवलंय. त्यासाठी तुमची परमिशन गरजेची आहे. काळजी करू नका. मुलाकडचे म्हणून आमची काहीही अपेक्षा नाही. आम्हाला फक्त तुमची मुलगी हवी आहे. तसं त्यांनी तपस्याकडे पाहिलं. नेमकं त्याच क्षणी तपस्यानेही गिरीशरावांकडे पाहिलं. नात्यातली कटुता अजूनही तशीच होती. तिच्या नजरेत आपल्याविषयी काहीही प्रेम आणि आपुलकी नाही, हे गिरीशरावांना आतल्या आत खात होतं. पण तिच्या या नजरेला आपणच कारणीभूत आहोत हे माहीत असल्यामुळे त्यांनी सुस्कारा सोडला आणि आबांसमोर हात जोडत लग्नाला संमती दिली. लग्नाची रीतसर मागणी घालून ते तिघेही निघून गेले. ते जाताच मात्र तपस्या घाईघाईने रूम मध्ये आली. दरवाजा बंद करत तिने पहिला तिचा मोबाईल हातात घेत सम्राटला फोन लावला. हॅलो जान, तुम्ही ना खूप दुष्ट आहात. तो तर मी आहेच. काहीतरी नवीन सांग ना. आबा आणि आत्या आले होते घरी लग्नाची मागणी घालायला. हो का? मला तर माहीतच नव्हतं बाबा. खोटारडे, आय नो हे सगळं तुम्हीच केलं. तुमच्या डोस शिवाय तुमची ती खडूस आत्या एवढी सुतासारखी सरळ होणं अजिबात शक्य नाही. मग काय उत्तर दिलंस तू त्यांना? करायचंय ना लग्न? मी म्हणाले विचार करून सांगते म्हणून. आता लग्नासारखा इतका मोठा डिसिजन ना, असा घाईत घाईत कसा घेणार? मिसेस खानविलकर, तुम्ही हे विसरताय बहुतेक. तुम्ही आधीच सर्वार्थाने माझ्या झाल्यात. त्यामुळे विचार करायचा आता काही प्रश्नच उरत नाही.
तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. आणि मी नाही केलं तर मग जेलमध्ये जाणं कॅन्सल. तुझ्या घरून तुला किडनॅप करून घेऊन जाईल आणि कायमचा माझ्या जेलमध्ये बंदिस्त करून टाकेल. हे चालेल मला. तसा तो सुद्धा तिकडे गालात हसला. त्याला आता स्वतःच विशेष वाटू लागलं होतं. पूर्वी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल कधीतरी बघायला मिळायची, पण आता तो जेव्हा जेव्हा तिच्यासोबत बोलायचा किंवा तिच्यासोबत असायचा तेव्हा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर फक्त स्माईलच असायची. त्यामुळे आपण खरंच बदललोय ही गोष्ट आता त्याच्या मनाने सुद्धा एक्सेप्ट केली होती. बरं ऐका ना. बोला ना. ते काय बोलायचं होतं मला. लव्ह यू बोलायचं असेल. तुम्ही पण ना कधीही काहीही सुचतं तुम्हाला. हा, मी हे म्हणत होते की रविवार तर 4च दिवसांवर आहे, मग इतक्या लवकर लग्न. अगं मी तर उद्याच म्हणत होतो, पण आबाज बोलले रविवारी ठेवू म्हणून. इतकी काय घाई लागली तुम्हाला जेलमध्ये जायची. घाई जेलमध्ये जायची नाही, तुला स्वतःजवळ आणायची लागली. जान, मला तू कायम माझ्या समोर हवी आहेस. तुला डोळे भरून बघायचंय. तुझा हात हातात घेऊन तुला मिठीत घेऊन पूर्ण रात्र तुझ्या सहवासात घालवायची. आय लव्ह यू जान, अँड आय रिअली मिस यू. आय मिस यू सो मच. आय लव्ह यू टू सम्राट. कधी कधी मला असं वाटतं ना की देवाने मला आजपर्यंत कधीच कुठलं सुख दिलं नाही, कायम दुःखच दिलं. पण आता असं वाटतंय की त्या सगळ्याचं फळ म्हणून देवाने तुम्हाला माझ्या पदरात टाकलंय. आता मला देवाबद्दल कुठलीच तक्रार नाहीये. अच्छा, मग देवाने जे फळ तुझ्या पदरात टाकले ते कधी चाखायचं ठरवलेस तू. सम्राट, तुम्ही पण ना. मी पण काय. काय नाही, 1 नंबरचे आगाऊ झालात तुम्ही. चला ठेवा आता फोन. 4 दिवसांवर लग्न आहे माझं आणि खूप तयारी करायची आहे मला. बाय. तिने फोन ठेवूनही दिला. तो मात्र तिचा चेहरा इमॅजिन करून बराच वेळ एकटाच गालातल्या गालात हसत होता.